नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. काल बहुतेक भाऊंचा एक व्हिडिओ आला होता आणि मला तो आवडला या अर्थाने की त्यांनी चंद्रकांत दादा पाटलांच्या वरती त्या व्हिडिओमध्ये भाष्य केलेलं होतं. ते म्हणाले होते की दादा नकलाकारांच्या कचाट्यामध्ये अडकलेले आहेत. खरं तर चंद्रकांत पाटलांची विधानं नेहमीच वादग्रस्त केली जातात ती मीडियाच्या कडून, आणि दादा खरंच अशा स्वरूपामध्ये बोलून माध्यमांच्या समोर विनाकारण खलनायक म्हणून समोर येत आहेत का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. राज्यामध्ये सरकार बदललं आणि दादांच्याकडं मंत्रिपद आलं. दादांचं पक्षाचं अध्यक्षपद हे बावनकुळेंच्याकडे गेलं आणि त्यानंतर दादांच्यावरती माध्यमांनी वेगवेगळ्या बातम्या टाकून दादांना वादात ओढायला सुरुवात केली. भाऊंचं म्हणणं असं आहे, धक्का लग जाता तो असं म्हणणाऱ्या जॉनी लिव्हर सारखं मीडियाचं आहे. मीडियाला खाद्य लागतं म्हणून ते दादांना अडकवत राहतात. जरा 3 महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत, जे 3 विषयांवरती आपल्याला बोलायचं आहे. दादांचं एक भाषण पुण्याच्या एका महिला महाविद्यालयामध्ये झालं होतं, मुलींच्या समोर. त्यात दादा असं म्हणाले होते की आता हा नवा काळ येणाऱ्या पिढीचा आहे. याच पिढीला आता पुढे आपल्या सगळ्या शक्तीनिशी, अभ्यासानिशी, तंत्रानिशी पुढे यावं लागणार आहे. आता आमचं काय, आमची 4-5 वर्ष उरलीत, पुढचा काळ तुमचा आहे. माध्यमांनी बातमी करून टाकली की दादांनी दिले आपल्या निवृत्तीचे संकेत किंवा चंद्रकांत पाटलांनी केली निवृत्तीची घोषणा. 4-5 वर्षात कारकीर्द संपणार. आता खरं तर महिला महाविद्यालयामध्ये येणाऱ्या पिढीसमोर आमचे उरलेत किती, 4-2, तुम्हीच आहात पुढचे, असं म्हणण्याची पद्धत आहे. पण दादांच्या नावानं त्यांची निवृत्ती जाहीर करण्यात आली. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. दादा कोल्हापुरात भाषण करत होते. दादांचं गाव कोल्हापूर, पालकमंत्री पुण्याच्या तरी गाव कोल्हापूर. आणि कोल्हापुरात भाषण करताना दादा जे काही बोलले ते फार महत्वाचं आहे. दादा म्हणाले, एक वेळ आमच्या आई वडिलांना शिव्या दिल्या चालतात, पण मोदी आणि शहाना मात्र शिव्या द्यायच्या नाहीत. दादांचं हे वाक्य प्रचंड व्हायरल झालं आणि या व्हायरल वाक्यात असं सांगितलं गेलं की दादा कोल्हापूरचा अपमान करतायत, कारण कोल्हापूरमध्ये आईमाईवर शिव्या दिल्या जातात का, मग कोल्हापूरच्या संस्कृतीचा अपमान होतोय. बघा, आपल्या आईबापापेक्षा मोदी आणि शहा दादांना किती महत्वाचे वाटतात. माझा पहिला प्रश्न असा आहे की कोल्हापुरात अशा स्वरूपात बोलणं हा मुळी तिथल्या सवयीचा भाग आहे. राजा गोसावींचा तो चित्रपट तुम्हाला आठवतोय, रंजना, राजा गोसावी, आणि त्यात ते रंजना स्टँडर्ड घरातली असते, शरद तळवळकर त्यात टाईपरायटरचा व्यवसाय करणारे असतात, आणि मग एका घरात ते राहायला जातात. तिथे मग राजा गोसावी आईला आईला करून बोलत असतात. आईला हे सूप आहे होय, असं ते म्हणतात. आणि मग त्या सुपाच्या प्रकरणावरून ती म्हणते, काय हो, किती घाण बोलताय तुम्ही, हे आईला आईला. आता तो म्हणतो की आईलाच घाण काय आहे, आमच्या आईला शब्दामध्ये घाण काय आहे. आणि तो त्याच्या पद्धतीनं सांगत असतो की हे मराठीचं व्याकरण आहे, व्याकरण म्हणजे उभयान्वयी अव्ययाचं काम करतं आमचं आईला. बघा, कुठेही आईला मध्ये घाला, कसं वाक्य जोडलं जातं. मी बाहेर गेलो, आईला तो आलाच नाही. मी तिथे पोहोचलो, आईला तो आलाच नाही. आईला काय छान जमलं हे सगळं. आता हा जो आईला शब्द आहे तो केवल प्रयोगी अव्यय म्हणून काम करतोय, शब्दयोगी अव्यय म्हणून काम करतोय, उभयान्वयी अव्यय म्हणून काम करतोय. म्हणजे 3 अव्ययांचं काम हा आईला पूर्ण करतोय असं गोसावी सांगतात, राजा गोसावी सांगतात पिक्चरमध्ये. तसं कोल्हापुरातली ती सवय आहे अशा स्वरूपामध्ये आईला मध्ये बोलणं. आणि जेव्हा आपण अशा स्वरूपाचं विधान करत असतो, म्हणजे असं ऐकत असतो, तेव्हा कोल्हापुरातल्या माणसांनी अगदी रांडेच्या म्हणणं सुद्धा आम्हाला खूप सवयीचं होऊन गेलेलं असतं. जरा मराठवाड्यात येऊन किंवा मुंबईत येऊन रांडीच्या म्हणून बघा काय अवस्था होते. तो तिथला शब्द आहे. त्यामुळं त्या स्वरूपामध्ये दादा कोल्हापूरचे म्हणून त्यांनी एक वेळ आमच्या कोल्हापुरात आईला चालतं म्हणून आमच्या आईला बापाला बोललं तर चालेल असं दादा म्हणाले. पण मोदी शहांना शिवाय द्यायच्या नाही. आता मोदी आणि शहा हे दादांचे सर्वोच्च नेते आहेत.
बरं, आपल्या आई बापाविषयीची भावना काय ठेवली पाहिजे चंद्रकांत पाटलांनी, त्याचा अधिकार दादांना द्या ना. त्यांच्या आई वडिलांना काय म्हणलं पाहिजे याचा अधिकार मीडिया त्यांच्याकडे ठेवून का बरं आहे, किंवा त्यांच्यावरती टीका करणारे तसा अधिकार ठेवून का बरं आहे. मुळात या सगळ्या ह्याच्यामध्ये दादांना कुठल्याही कचाट्यात पकडायचं असंच माध्यमांनी ठरवलेलं दिसतंय. आणखी एक दादांचं वाक्य गाजलं, ते तुम्हाला मी दाखवतो. बघा, आता मला सांगा, भाऊ जे म्हणाले कचाट्यात सापडले, त्याला उद्देशून हे त्याला संदर्भ देणारं हे वाक्य, हा व्हिडिओ आहे. त्यात दादा असं म्हणतात की काय रे, जा आता घरी. म्हणजे रोज उठायचं. सुरुवातीला भाऊ म्हणाले त्या व्हिडिओच्या की लोक येतात मीडियावाले आणि विचारतात की याच्याविषयी तुमचं मत काय, त्याच्याविषयी तुमचं मत काय. तसं पुण्यातला मीडिया दादाच्या मागेही नको त्या विषयावरचं मत मागायला गेला आणि ते म्हणाले शेवटी बस झालं, आता जा ना घरी, बस झालं की आता. आणि मीडिया कर्मचाऱ्याला घरी जा असं सांगण्यात गैरते काय. मला उद्या मी कुठे गेलो, मी मीडिया कर्मचारी नाही आहे, मी आपला 2% युट्यूबर आहे. मी उद्या कुणाला बोलायला गेलो आणि विचारलं की बाबा यावर तुमचं मत काय, अरे बोलला तो, मत माझं काय विचारतोय किंवा त्याचं काय विचारतोय असं म्हणून जर मला कोणी म्हटलं की जा बाबा आता घरी जा सुशील, तू बस झाला आता, असं जर कोणी मला म्हटलं तर त्यात गैरते काय. नको त्या गोष्टी तुम्ही विचारायला जाल आणि नको त्या विषयामध्ये तुम्हाला लोक बोलणार नसतील आणि घरी जा म्हणणार असतील तर त्यात गैर काय. मला तरी दादांना जाणीवपूर्वक अडकविण्याचा हा प्रयत्न होतोय असं वाटतंय, जाणीवपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न होतोय आणि मीडियाच्याकडून. मुळात तुम्ही ते दांडकं ज्याला ते मेहता बंबोरा घेऊन म्हणाले होते ते घेऊन तुम्ही जाता आणि नको त्या विषयावर नको त्याला. उद्धव ठाकरे काय बोलले याची प्रतिक्रिया विचारणार देवेंद्र फडणवीसांना, ते काय बोलतील असं तुम्हाला वाटतंय का. देवेंद्र फडणवीस मनकवडे आहेत का, भविष्य जाणतात. यांच्या लाईव्ह मध्ये त्यांनी हे बोललंय, तुमचं मत काय, त्यांच्यावर तुम्ही ते बोललंय, तुमचं मत काय. अरे ते काय मनकवडे आहेत का, तुम्ही लावायलावी करायला बसले, हा प्रश्न आहे. ही लावालावी टाळावी, यात नवीन ते भांडण निर्माण होऊ नये यासाठी गाडीत बसल्यावर दादा म्हणाले आता मीही जातोय घरी, तूही जा की घरी, सुखानं जाऊ दे ना बाबा. तेही मीडियाचा अपमान वाटलं. आता लोक तुमचा सरळ सरळ घरी जा म्हणून अपमान करू लागले आहेत, तेव्हा तरी सुधरा रे बाबांनो. पण नाही, आपण जणू काही एकेका नेत्याच्या बदनामीची सुपारीच घेतली आहे अशा स्वरूपाचं वर्तन सतत चाललेलं असतं. कधी गिरीश कुबेर भागवतांच्या वरती लिहितात, तर कधी लोक सत्तावाले पंकजा मुंडेंवरती लिहितात, तर कधी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातं, तर कधी चंद्रकांत पाटलांना टार्गेट केलं जातं. रोजचा खाऊ म्हणजे राजकारणी असं समजणाऱ्या मीडियाला त्या वाक्याचा विपर्यास करून मांडण्याची जी सवय लागली आहे ना, अर्धवट माहिती, अर्धवट वाक्य. तानाजी सावंतांच्या वरती हपकिनीवर डाव साधला गेला, सावंतांनी चांगली ठेचली आणि मग जागे झाले. जेव्हा लोक ठेचतात ना तेव्हा हे जागे होतात. मग अपमान झाला, मग आम्हाला असं वागणूक मिळाली, मग आम्ही यांना असं करणार. अहो हेच तर कारण आहे तुमच्या संपण्याचं, हेच तर कारण आहे. चंद्रकांत पाटलांना 3 वेगवेगळ्या विषयात सहजपणे म्हणाले ते की आमचं काय, असं कोणताही वयाची 60 उलटलेला माणूस म्हणत असतो, आमचं काय, संपलं आता हे सगळं तुमच्या हातात आहे, तुम्हाला चालवायचं आहे. दादांची निवृत्तीचे संकेत. प्रसंगी माझ्या आईला शिव्या दिल्या चालतील, मोदी शहाना द्यायच्या नाहीत. दादांनी केला कोल्हापूरचा अपमान, दादांनी केला आपल्या आईचा अपमान. अरे दादा कोल्हापूरचे, आई दादाची, त्यांना ठरवू दे ना. बरं कोल्हापुरात आई माईच्या शिव्या देऊन बोलतच नाहीत का, रांडीच्या म्हणतच नाहीत का, त्याच्या आईला त्याच्या म्हणायची सवय नाहीच आहे का. म्हणजे नसेल तर ठीक आहे, मग आपण अपमान वगैरे म्हणूया, पण तशा सवयी तिथे आहेत ना. बरं त्या सवयी त्या वाईट अर्थाने नाही आहेत. अहो आईला म्हणण्याची सवय तर आमच्याकडे पण आहे, आईला ते ऐकतच नाही. ही लातूर जिल्ह्यातली पण सवय आहे, लय शानं लागून गेला आईला ती, ही आमच्याकडची पण सवय आहे. म्हणून ती भाषा वापरली म्हणून त्या भागाचा अपमान झाला असं नाही होत. बरं आई दादाची, तिचा अपमान काय होतोय का नाही हे ठरवायचा अधिकार तरी दादांना असला पाहिजे की.
या सगळ्या माध्यमांच्या मधून माझा तर एक मोठा प्रश्न आहे, माध्यमांना कुणाकडून सुपारी मिळते का हो? म्हणजे उठसूट पंकजा मुंडे भाजपच्या बाहेर जाणार, बातमी येते लोकसत्तात, बातमी येते एबीपी माझावरती. कोण सांगतं? पंकजा मुंडे सांगतात की पंकजा मुंडे बाहेर जावं अशी इच्छा असणारे माणसं सांगतात. पण चंद्रकांत पाटलांची निवृत्तीचे संकेत, चंद्रकांत पाटलांनी अपमान केला, हे कोण सांगतं? चंद्रकांत पाटील सांगतात की अजून कोणी तुम्हाला सुपारी देत असतं? जर या गोष्टी तरी माध्यमांनी स्पष्ट केल्या पाहिजेत. मला वाटतं जोपर्यंत माध्यम या गोष्टी स्पष्ट करणार नाहीत तोपर्यंत अनेकांना विनाकारण त्रास होत राहणार आहे. दादांच्या या 3 वाक्यावरती जो काही गहजब मीडियाने घातला ना, त्या सगळ्या गहजबानंतर दादा खरंच चुकले का असा प्रश्न पडतो, आणि ते चुकले नाहीत असं त्यातूनही उत्तर मिळतं. माझं म्हणणं बरोबर वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.